सांगलीत पत्रकार परिषद घेतली। एकूणच भीमा कोरेगाव प्रकरणाबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया आज पत्रकार परिषदेत संभाजी भिडे बोलताना। गंधर्व नगरी क्षण एकही न राहावे, हिची पे करावे मूळ क्षेत्र। ख पुष्पांची पूजा बांधून निवडा, लक्ष्मी नारायणा तोषवावी। नंद्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा, आपुल्या डोळा पाहावा की। मृगरळी पोही घालून सज्ञान, तापलिया जना तोषवावे। तुका म्हणे मिथ्या देहेंद्रिय कर्म, ब्रह्मार्पण ब्रह्मदान बाप। या अभंगाचा अर्थ असा आहे की गंधर्वनगर म्हणजे आकाशामध्ये असे ढग आले की ढगांनी खचून भरलेलं आकाश आपण आपल्या कल्पनेने जर पाहायला लागलं तर त्या ढगात एखादा राजवाडा, एखादं घर, एखादा प्राणी दिसायला लागतो। ते सगळं भासमान खोट आहे, इंद्रधनुष्यासारखं। आणि असा एखाद्या गरीब बिचाऱ्या दरिद्री माणसाला त्या गंधर्वांना ढगाच्या अस्तित्वाने दिसणारा राजवाडा दिसल्यानंतर चला आपल्यापेक्षा चांगलं घर आहे तर तिथून आपण राहूया असं त्याच्या मनात येणं, हे सगळं भासमान खोट आहे। एखाद्या वाहन महिलेच्या संबंधात एखाद्याने जर असं विधान केलं की हो मी हिच्या मुलाचं बारसं होईल त्यावेळेला हिला भरपूर आहेर करणार आहे। एखाद्याने जर असं म्हणलं की पाण्याचा दुष्काळ असलेला सगळा निर्जल प्रदेश आहे हा, परंतु काही हरकत नाही, दुपारी 12-1च्या सुमाराला रणरणतं ऊन आहे, त्या उन्हामध्ये मृगजळ भासमान होतं, तर त्या मृगजळाच्या बळावरती मी खूप ठिकाणी दुपारी उन्हाच्या तडाख्यात तहान लागल्यानंतर असावीच झालेल्या लोकांच्यासाठी मी पाणपोया घालणार आहे। हे सगळं बोलणं जितकं खुलचटपणा, मूर्खपणा आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना गृहीत धरून आहे, तितकंच आत्ता आपल्या महाराष्ट्रात जे काही चाललंय की ती दंगल झाली आणि त्या दंगलीला कारणीभूत कोण, तर एक बोटे, ते ढगे म्हणून एक नाशिकचं नाव होतं, आणि भिडे गुरुजी। जन्माला न आलेल्या मुलाच्या नामकरण विधीची तयारी करावी तसला हा सगळा मूर्खपणा आहे। गेले 3-4 वर्षात संभाजी महाराज आमचं म्हणजे आपल्या सगळ्या हिंदू समाजाचंच दैवत आहे, दर्शनाला गेलो असेल, पण गेल्या 4-5 वर्षात तिकडे फिरकलो सुद्धा नाही आहे। तो जो प्रकार घडला 31 डिसेंबर का 1 जानेवारीला, त्याची काहीच संबंध नाही आहे, त्यात माझं नाव घेतलेलं आहे। त्याच्या गोष्ट अशी की भूत म्हणून जमीन बडवणं आणि भिडे गुरुजींना अटक करा म्हणणं हे सारखंच आहे, परंतु लोकशाहीच्या जमान्यात 51% लोक जरी चुकीचं बोलले तरी ते प्रभावी असतं। आता निवडणुकीच्या वातावरणामध्ये मतांचा हिशोब होतो, तर सगळेच राजकीय पक्ष दलितांची मतं खेचण्यासाठी, दलितांना खुश ठेवण्यासाठी या सगळ्या प्रकरणाचा आता उपयोग करतायत असं मला वाटतं। आणि त्याच्यातून हे चिघळत चाललंय। पहिल्यांदा एक गोष्ट झाली पाहिजे की प्रकाश बापू आंबेडकर एक विद्वान, बुद्धिमान, मोठ्या कुळात जन्मलेला चांगला बुद्धिमान मनुष्य आहे। त्यांनी त्यांच्या वयाला शोभेचं वागायला पाहिजे होतं की त्यांनी मुलाखतीत सांगितलं की आता या पत्रकार परिषदेत मला बोलवले, ते ज्यांनी बोलवले त्यांनी संभाजी ब्रिगेडचं नाव घेतलं, त्यांनी मला ही नावं दिली की ज्यांच्यामुळं दंगल घडली। साधी गोष्ट आहे, तारतम्य पाहिजे होतं की ज्याच्याशी आपण संवाद करतोय त्या व्यक्तीला त्यांनी विचारायला पाहिजे होतं की भिडे गुरुजी, हे एक बोटे, हे तुम्ही म्हणताय ते खरोखरच होते का, हे कारणीभूत आहेत का,
काही नाही. एखाद्या लहान पोराला चॉकलेट दिल्यानंतर त्यांनी कुणी दिलं, कशासाठी दिलं याचा विचार न करता तोंडात घालावं. तसं इतके बुद्धिमान, विद्वान, शहाणे असलेले, चांगल्या कुळात जन्मलेले, आंबेडकरांच्या परंपरेतले, आणि ते असं एखाद्या लहान मुलाला शोभेल असं बोलतात की ही मला नावं दिली आणि ही माणसं कारणीभूत आहेत आणि पेटलं. अरे काय अर्थ आहे काय? अरे काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल काय बोलावं तेच कळत नाही. बघा, जे घडलेच नाही त्याची वार्ता पुसशी काही, तर जे घडलेलंच नाही आहे त्याच्याबद्दल हा सगळा आगडोम उसळलेला आहे. आता काय, विधानसभेला घेराव घालून भिडे गुरुजींना अटक होईपर्यंत उठणार नाही, ठिय्या आंदोलन. सगळाच खुलसटपणा आहे. मला अटक केली, नेमकं घडलं जे, आणि ते ज्या कारणामुळं घडलं त्याची सोडवणूक काय होणार आहे? ते सोडवणूक काहीच होणार नाही आहे. परंतु ते पेटलेत, विद्वेषाने पेटलेत, आणि त्याच्यामुळं त्यांना असं करतोय की आपण काहीतरी फारच मोठं सत्याचा पुरस्कार, सत्याची पाठराखण करण्यासाठी करतोय असं वाटतंय. दुर्दैव आहे. देव त्यांना बुद्धी देवो, शहाणपणा देवो, इतकंच म्हणावं लागेल. वास्तविक चौकशी झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, अशी माणसं वेगळीच आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा उद्योगधंदा, त्याचं नाव हा सगळा दंगल प्रकार आहे. ते कोण गुजरातमधला निवडून आलेला एक दलितांचा आमदार, कोण एक त्याचा साथीदार रहीमतुल्ला काका, उमर खलीद, महान देशभक्त, आणखीन कोणी आपले आदरणीय कोळसे पाटील, महाराष्ट्राचे बुद्धिदाते, यांनी शनिवारवाड्यासमोर सभा घेऊन जे काही अमृत ओकलं, ते अमृत ओकणारे एल्गार परिषदेच्या नावाने जे देशभक्त, समाजसेवक, अशा या सगळ्या तिन्ही समाजसेवकांची, देशभक्तांची पहिल्यांदा अटक झाली पाहिजे. एल्गार परिषदच तेवढ्यासाठी होती की हे घडावं म्हणून. चोर सोडून संन्याशाला फाशी, त्याच्यापैकी धंदा सुरू आहे, तो बंद झाला पाहिजे. शासनाने पहिल्यांदा या तिघांना कह्यात घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची चौकशी झाली पाहिजे की प्रकाश बापू, तुम्ही इतके बुद्धिमान असून सुद्धा एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दिल्यानंतर देणाऱ्याबद्दल तो काही चांगलं बोलतो, तसं तुम्ही जे बोलताय की अमक्या अमक्यांच्यामुळं झाली, ते तुम्हाला देणारे त्यांची नावं काय, त्या कोण? टी व्हीवरती मुलाखतीत एक भगिनी दाखवल्या की त्यांनी भिडे गुरुजींनी दगड मारताना मी बघितलं, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कह्यात घेतलं पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. इतकं नुकसान झालं संपूर्ण महाराष्ट्रात, त्याला काही अर्थच नाही. आता शासन म्हणते 97 कोटी रुपये झालेलं नुकसान हे आम्ही पदरात घेतो आणि ते भरतो. कशासाठी? काय कारण? कुणाचा पैसा? शासनाला तरी अधिकार कोणचा? निवडून आलेत म्हणून काय अजिबात भरता कामा नये. मागं असाच दंगा झाला आणि शिवसेनेच्या लोकांना झालेला दंड त्यांना भरावा लागला कोट्यवधी रुपये. हा दंड प्रकाश बापू आंबेडकर हो आणि त्यांचे साथीदार हे एल्गार परिषदेचे निर्माते आणि त्या बाई दगड मारताना मी भिडे गुरुजींना बघितलं असं म्हणणाऱ्या त्या सगळ्यांच्याकडनं वसूल करण्याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. त्याची कार्यवाही तत्काळ झाली पाहिजे. आता 26 दिनांकाला मोर्चा काढणार. मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, कृती स्वातंत्र्य हो सगळ्यांना आहे, त्यानुसार त्यात मोर्चा काढणार. मागं यांनी बडू बुद्रुकला तो रणखांबाचं दर्शन घेण्यासाठी बनवलेला जो काही कार्यक्रम होता
3 मार्चच्या त्याच्या संबंधात 3 जानेवारीला संबंध महाराष्ट्रात जी दंगल उसळली, हे लक्षात घेता यांना मोर्चाला आता परवानगी देणार सरकार त्यांनी परवानगीचा पुनर्विचार करावा. पहिल्यांदा थांबवले पाहिजे. गुन्हेगारांना चारी वाटा मोकळ्या सोडून परत तोंडवरती करून उजळ माथ्यानी हिंड्या फिरण्याची अनुमती देण्यासारखं आहे. सरकारने पहिल्यांदा तो मोर्चा थांबवला पाहिजे. अत्यंत अत्यावश्यक आहे. तर असंच पुन्हा 97 कोटी रुपये आम्ही भरतो असं म्हणण्याचं अभिवचन सरकारला द्यावं लागेल. होऊन आता 2 महिने होत आले. जानेवारी, फेब्रुवारी गेला, आता ती अडीच महिने झाले. इतके दिवसात सरकारने निवेदन का केलं नाही समाजासमोर की आत्तापर्यंत बाबा चौकशी केली, समुद्राच्या तळाशी जाऊन सुद्धा संशोधन करायला वेळ लागला नसता. इतका वेळ होऊन गेला 2.5 महिन्याचा. अजून कोण गुन्हेगार त्यांची पकडून चौकशी का होत नाही आहे, गती का नाही आहे? लाल फितीचा कारभार म्हणून शासनाच्या सगळ्या ह्यांना आपण नावं ठेवतो. वास्तविक याच्यात लाल फितीचा कारभार प्रभावीपणे काम करतोय ते करायला नको, तत्काळ व्हायला पाहिजे. म्हणजे गुन्हेगार असतील त्यांना अगदी कडक शासन व्हायला पाहिजे. कायद्याच्या कक्षेत बसणारं किंवा नवीन कायदे करून सुद्धा. या ह्याच्यामध्ये माझी व्यक्तिशः बदनामी उदंड करता येते. परंतु गोष्ट अशी की जगात सगळ्यांनी जरी माझी बदनामी केली तरी सुद्धा त्याच्याबद्दल मला शून्यसुद्धा दुःख होणार नाही, होत नाही आहे, खंत वाटत नाही. जो तो आपल्या पातळीप्रमाणे वागतो. हो, द ट्री ग्रोज अप टू इट्स हाईट. कोणचंही झाड किती उंच वाढणार त्याच्या बीजगर्भ शक्तीच्यावरती अवलंबून असतं. ते बदनामी करतायत, ते त्यांच्या कोवतीप्रमाणे त्यांच्या पात्रतेप्रमाणे ते करतायत असं समजून ते चालू आहे. ते ठीकच आहे. अडीच-3 महिने झाले असं म्हणाला. यात सरकारनं मुख्यमंत्र्यांना गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे असं एकूण या प्रकरणाची माहिती घेतलेली असेल त्यात तुम्हाला क्लीन चिट आहे ती सरकारने जाहीर करायला पाहिजे. शासनाने त्वरा करायला पाहिजे हे निश्चित. या सरकारच बोटछेप धोरण घेते असं नाही. मला काही बोटछेप का बिन बोटछेप ते सांगता येणार नाही. परंतु शासन याच्यापेक्षा तीव्रतेने बघायला पाहिजे होतं. आरोप करणाऱ्यांनी मस्त आरोप केले, मात्र घाई गडबडीने गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं का? आणि एवढे दिवस होऊन सुद्धा अजून सुद्धा सरकार सांगत नाही की नेमकं काय प्रकरण आहे. ते सरकारची काही चुकी नाही का गडबडीने गुन्हा दाखल करणं आणि लवकर त्याबद्दल काही सांगणं पण असं का होतंय ते काही कळत नाही. आता एवढे दिवस झाले अजून तुम्ही म्हणता की तुम्ही सरकारबद्दल मग सरकारला सांगितले या लोकांना अटक झाली पाहिजे, त्यांच्याकडे ती वसुली करा, सरकारनं तात्काळ निर्णय घेतले पाहिजे, खऱ्या गुन्हेगारांना अटक केली पाहिजे ही तुमची मागणी. त्याचबरोबर सरकारची ही पण जबाबदारी आहे ज्या वेळेला अट्रॉसिटी किंवा असे गुन्हे दाखल होतात त्याच्या बाबतीत सरकारनं अमेंडमेंट आहे की चौकशी करून कारवाई करावी मान्य. या 2-2.5 महिन्यामध्ये सरकारनं चौकशी केलेली आहे की नाही आणि केली असेल तर त्यांना काय अडचण आहे बाबा भिडे गुंजींचा संबंध नाही किंवा आहे असं सांगायला कोणती अडचण आहे सरकारला? ते मुख्यमंत्र्यांनाच तुमच्या सगळ्या सुज्ञ लोकांचं विचारलं पाहिजे. मी काही शासनात नाही, तुम्ही त्यांच्याकडं चौकशी केली पाहिजे, ते जास्त चांगलं होईल.
हेच सरकार खरं लाटेवर कारण मी काही सरकार आणि तुम्ही यांच्यातला त्यांची माहिती तुम्हाला पुरवणारा असा दुवा नाही आहे किंवा मग दुवा म्हणणं नाही, तुमच्यावर आक्षेप आहे, तुमच्यावर आरोप केला जातो. परत आता दिवस 26 ते तारखेला आरोप काही सरकारने केलेले नाही. नाही, ज्यांनी केले त्यांचे तरी आरोप या सरकारची जबाबदारी आहे ना. सर्व दाखल करताना संवेदनशील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या समोर साक्षी पुरावे घेऊन मग 18 शीट दाखल केले जाईल. असं तुमच्यासारख्या माणसावर 18 शीट दाखल करताना हा विचार शासनाने करायला पाहिजे होता, असं त्यांचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे. ते काहीतरी त्यात पाहिजे ठोस, म्हणजे लोकांचा विश्वास उडून जाईल कायद्यावरचा, सरकारवरचा, कार्यप्रणालीवरचा. त्यात कुठेतरी म्हणायला पाहिजे ठीक आहे दोषी तर दोषी काय असेल ते सांगायला पाहिजे ना. तर त्यामुळे हे वाढत निघाले. आता 26 तारखेचा मोर्चा तिथला, पण याच्यावर तुमची संघटनात्मक पातळीवर तर तुम्ही काय करणार आहे का? शिव प्रतिष्ठानच्या वतीने वगैरे तुम्ही काय भूमिका किंवा सरकारकडे काय अशी हो, आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. मी आता जे बोललो या सगळ्या गोष्टीबद्दल, की या सगळ्या प्रकारचे सूत्रचालक जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांची चौकशी करून मुळात कारणमीमांसा करून जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा करा, असं करण्यासाठी आम्ही पाऊल उचलणार आहोत. सरकार यामध्ये काहीतरी लपवत आहे असं वाटतंय का? शासन या प्रकरणात काहीतरी लपवत आहे, काहीतरी असं काही वाटतंय का? मला नाही तसं वाटत. मगाशी आपण सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये नाही, मगाशी आपण म्हटलं की सरकारमध्ये नाही, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. परंतु तुम्हाला अनेक नेते सत्तेतले गुरु मानतात, तुमचा आशीर्वाद घ्यायला पुढे तुमच्याकडे येतात, मात्र गुरुजींच्यावर खोटे आरोप होतात. कारण हे सरकार काम काय तर सांगायला पाहिजे ना, ठोस निर्णय जे काय आहे ते सांगायला पाहिजे ना. अपेक्षा करतो की याला गती लाभावी. याच्यात काय तुम्ही चौकशी करून मागणी करताना काय आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहे? आंदोलनात्मक पवित्रा काय घेणार आहे का कसं आहे? मोर्चा 28 दिनांक 28ला उभ्या महाराष्ट्रभर जिल्हा पातळीवरती आम्ही मागणीचे मोर्चे काढणार आहोत. या सगळ्याच प्रकरणाची तड लावा. गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग सगळ्या जिल्हा पातळीवरती हे प्रकरणाचं निराकरण करणारी पावलं उचला म्हणून मोर्चे काढणार आहोत. सगळ्या जिल्ह्यात काढणार. हो, सगळ्या जिल्ह्यात. या सगळ्या प्रकारात उभ्या राष्ट्राची किती शक्ती नाहक मातीत चालली, खच्ची होती. सोन्यासारखं आयुष्य अगदी नादानपणात सगळ्यांचाच खर्च होतोय. शासन, समाज, व्यक्तिगत पातळीवरती काही नाही. कुठल्या कुठल्या संघटना असणार? फक्त शिवप्रतिष्ठान असणार का आणखी काही संघटना आहे यामध्ये? जी मागणी तुम्ही करणार आहे सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, यामध्ये काही तुमच्या संघटनांना पाठिंबा दिला आहे तुम्ही का फक्त शिवप्रतिष्ठान हे महाराष्ट्रभर आंदोलन करेल? ज्यांना कुणाला वाटेल आम्ही काढू त्या मोर्चाच्या ते येतील. आतापर्यंत तसं कोणी आलंय का? नाही, मोर्चाची घोषणा आता करतोय. हिंदू समाजाला सगळ्या घेऊन मोर्चा करणार आहोत. सगळ्या हिंदू समाजाला आवाहन करतोय. जे सत्य आहे त्याच्यासाठी 100% हिंदू समाज गुरुजींना मानणार आहे ते सगळे सहभागी होतीलच. त्या मोर्चाच्या माध्यमातून ह्या मूळ दंगलीला जिथून सुरुवात झाली तो गोविंदजी गायकवाड यांच्या समाधीजवळ वडू बुद्रुक येथे असणारे समाधीजवळ ज्या कोणी फलक लावला, जो वादग्रस्त फलक होता, तो फलक लावणाऱ्याची ती चौकशी व्हावी, त्या संघटनेची किंवा त्या लोकांची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करतोय. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत मुंबईमध्ये 4 नक्षलवादी सापडलेत की ज्यांच्याकडं कोरेगाव भीमाच्या दंगली संदर्भातले पोस्टर्स सापडलेत. त्या नक्षलवाद्यांचं पुढं काय झालं? अजून ह्या सगळ्या दंगलीशी, ह्या कारस्थानामध्ये नक्षलवाद्यांचा कितपत संबंध आहे? आणि आमचा संशय आहे की 100% नक्षलवादी याच्यामध्ये आहेत.
प्रकाशजी आंबेडकर यांचे सुद्धा नक्षलवाद्यांशी संबंध आहेत असा आमचा संशय आहे. ह्या दृष्टीने सुद्धा सरकारने तपास करून हे सुद्धा सत्य बाहेर आणलं पाहिजे. या आतापर्यंतच्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीत आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तिथं नोंद आहे, संबंधित पोलीस किंवा कुठल्या यंत्रणेमार्फत आपल्याशी काही संपर्क वगैरे झालाय का आतापर्यंत? काय दंगल आणि दंगलीनंतर होत असलेली चौकशी किंवा ज्या काही प्रक्रिया आहेत त्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर होतोय असं तुमचं म्हणणं आहे. यामध्ये सहभागी कोण आहे तुम्हाला वाटते? सत्ताधारी आहेत का सर्व पक्ष? त्याच्यासाठी चौकशी व्हायला पाहिजे ना. ती यंत्रणा माझ्याजवळ नाहीये. त्याच्यात कोण आहे असं तुम्ही मला विचारताय. माझा संशय मी बोलून दाखवला की या सगळ्या लोकांना जर आपण कह्यात घेऊन चौकशी करू तर तुम्हाला पाहिजे ते सत्य बाहेर येईल. त्याची तड लागत नाही. तुम्ही तड लागा म्हणून 28 तारखेला मोर्चा काढलाय, चांगली गोष्ट, पण याची काहीतरी तड लागली पाहिजे ना. किती दिवस ते भिजत कोंबड्या ठेवणार? तर लोकांच्या मत संभ्रम आहे. मग हे दोषी आहेत, भिडेगुरुजींची कोणी चौकशी केली नाही, तुम्ही दोषी आहेत का नाही, असा तो जो संभ्रम आहे. आता एकबुड्डेंच्यावरती कारवाई सुरू आहे. ही 2 नाव होती, तुमचं आणि त्यांचं नाव घेत होते, ते नाव घेत होते. पण ते तुम्ही त्यात नसल्याचं कदाचित त्यांना म्हणजे असं वाटत असल्यामुळं तुमच्यावर काही ऍक्शन झाली नाही, पण दुसऱ्या व्यक्तीवर ऍक्शन झाली. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? ते त्यांना विचारायला पाहिजे. मला एकबुड्डेंना सरकारला विचारा. एकबोटेंची अटक योग्य आहे का? एकबोटेंच्या अटकेवर काय आहे तुमची प्रतिक्रिया? एकबोटेंच्या अटकेवरती अजिबात करायला नव्हती, काहीच संबंध नाही. सगळंच भ्रामक आहे. मी तुकोबारायांचा जो अभंग सांगितला तेवढाच सांगितला की ज्याचं अस्तित्वच नाही त्या गोष्टी अस्तित्वात धरून हा सगळा आगदोम उसळलाय. वांझेच्या पुत्राच्या बारशाला मी वांझेला खूप काही आशीर्वाद आणि खूप देणगी देणार आहे म्हणणाऱ्या माणसाचं जितकं बोलणं शहाणपणाचं तितकंच शहाणपणाचं महाराष्ट्रात आता चाललेल्या ह्या प्रकारात दिसते आहे. एकबोटेंचा तिथं वडबुद्रुक येथे असणारी समाधी, संभाजी महाराजांची समाधी, त्याचं जीर्णोद्धाराचं गेले काही वर्ष ते काम करत आहेत. त्या संदर्भातलं त्यांचं येणं जाणं तिथं आहे, बैठकी होतात, येणं जाणं आहे. पण ते येणं जाणं किंवा त्या बैठकी गृहीत धरून त्यांनी कट रचला दंगलीचा, हा आरोप एकदम चुकीचा आहे. अशा प्रकारे कुठली त्यांनी कट रचणे वगैरे असं ते करणार नाही. प्रॉब्लेम काय आहे, एकच गुन्हा आहे दाखल आहे, त्यात गुरुजींचं आणि त्यांचं नाव आणि गुरुजींचं नुसती चर्चा आहे. या संशयितापैकी एकाला अटक केली जाते, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ असतात, त्याचा जामीन अटक करून जामिनाचा अर्ज फेटाळला जातो, त्यांना अटक केली जाते. आणि दुसऱ्या संशयिताबाबत तपास यंत्रणाही काही बोलत नाही, सरकारही काही बोलत नाही. ही हा जो संभ्रम आहे. म्हणून आपण मागणी करताना मोर्चा जे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्यात मागणी हेच केली की गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंदजी एकबोटे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावे. आता गुरुजी आणि एकबोट्यांच्याचा फरक मी आता सांगितला की त्यांचं जाणं येणं आहे, त्या परिसरामध्ये बैठकी होतात, त्या आधारावरती त्यांनी अटक केली. गुरुजींचा काही तिथं संबंध झालेला नाही, गेले 4-5 वर्षात ते गेलेले नाही. हा एवढा फरक आहे. पण ते जाणं येणं आहे म्हणजे त्यांनी दंगलीचा कट रचला असा होऊ शकत नाही. त्यांचं झालं गेलेच नाही, अजून चौकशी नाही, म्हणजे काही संबंध नाही. सरकारकडे कुठली अडचण नाही की बाबा हे असं जाहीर करायला. त्याच मागणीसाठी महाराष्ट्रातून मोर्चे निघणार दिनांक 28ला. आणि तरी सुद्धा जर सरकार याच्यावरती निर्णय घेत नसेल तर त्याच्या पुढचे आंदोलन आम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ठरवणार आहे. त्याच्याही पुढचं आंदोलन होणार जोपर्यंत या गोष्टीला सगळ्या न्याय मिळत नाही, सत्य बाहेर येत नाही. या नक्षली डावे जेवढे काही सगळ्या चळवळीच्या याच्यामध्ये संबंध आहेत त्या प्रत्येकावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. आणि हे आंदोलन सुरू असताना श्री शिवप्रतिष्ठानचं जे नित्य काम सुरू आहे, देवदेश धर्माचं, भारत मातेचं जे काही काम सुरू आहे ते अखंडपणे चालू राहणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आज गुरुजींनी या घटनेची कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही. केवळ आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून गुरुजी या विषयामध्ये बोलतात, नाही तर त्यांनी शरीराला मुंग्या चावतात, डास चावतात, त्याप्रमाणे ते विषय त्यांनी सोडून दिले नाही. सामाजिक पातळीवर हे असते ना, उत्सुकता असते, काय ते बोलायला पाहिजे.
हा म्हणूनच तुमच्या समोर आहे. पोलीस यंत्रणेकडून काही पावलं उचलण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते 26च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर. उचलू दे ना, आमची तयारी आहे ना. गुरुजींनी पहिल्याच दिवशी सांगितलंय कुठल्याही चौकशीला, म्हणजे अगदी यमराजाची सुद्धा चौकशी नेमा त्याला समोर जायची आमची तयारी आहे ना. उचलू देत. ब्रेन मॅपिंग करावं, वैज्ञानिकदृष्ट्या विश्वास बसतो. जरी योग्य अयोग्य याचा विचार न करता सगळ्यांचं ब्रेन मॅपिंग करा. करू द्या. त्या जिज्ञानी कोण, जिग्नेश मेवानी, तो उमर खलील, तो खलील, आपले महाराष्ट्राचं बुद्धीचा खजिना असलेले कोळसे पाटील, मार्गदर्शक, समाजसेवक, निस्पृह समाजसेवक, त्यांचं ब्रेन मॅपिंग करा. त्या ज्या बाई बोलल्या की भिडे गुरुजींना दगड मारताना मी बघितलं, त्यांचं आणि त्यांचं सहधर्मचारिणी ते त्या आहेत ज्यांच्याबरोबर विवाह केला त्यांनी, त्यांच्या पतीचं सुद्धा ब्रेन मॅपिंग करा. कारण पती पत्नी दिसायला दोन पण असायला एकच असतात, म्हणजे दोघांच्यातनं जास्त सत्य बाहेर येईल, नाही का? प्रकाश आंबेडकरांचं ब्रेन मॅपिंग झालं पाहिजे, कारण त्यांच्या इतकी बुद्धिमत्ता आपल्यात कुणातही नाही आहे. आकलन, समाजसेवेचं तळमळ हे सगळं त्या ब्रेन मॅपिंगच्या त्याला सहाय्य करतील. नाही, एवढा नम्र समाजसेवक कळवळून सांगतोय की अटक करा, अटक करा, शिक्षा करा, तरीसुद्धा सरकार त्याची दखल घेत नाही, ही खरोखर लोकशाहीला फार मोठी शरमेची गोष्ट आहे. अशा प्रकाश बापूंचं तर पहिल्यांदा ब्रेन मॅपिंग केलं पाहिजे की कोणत्या दिवशी त्यांना हा साक्षात्कार झाला की लोकशाहीच्या रक्षणासाठी असे समाजघातकी विचार घेऊन जगणारी माणसं त्यांना तुरुंगाची वाट दाखवली पाहिजे. हा साक्षात्कार मोठा आहे. कोळसे पाटील त्यांचे म्हणजे सल्लागार आहेत. त्यांचं ब्रेन मॅपिंग करा, खरं आणा, त्याच्यात सरकारची भूमिका मेजर आहे, महत्वाची आहे. सरकारने काहीतरी केलं असतं तर ह्या गोष्टी पुढे वाटल्याच नसतात. मी तर तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहात. तुम्ही एक मोर्चा काढा महाराष्ट्राच्या पातळीवर आणि सरकारच्या दारात जा. हे काय चाललंय, हे काय चाललंय? सरकार आमचं ऐकेल का? का नाही ऐकणार? अहो, यम सुद्धा तुम्हाला भीतो, यम सुद्धा तुम्हाला भीतो. दचकतंय असं पत्रकार आला की तुमच्या मोर्चाचा फार चांगला उपयोग आहे. खरोखर एक अभिनव पाऊल तुम्ही उचला आणि कृष्णाकाठ हे करून दाखवेल असा माझा विश्वास आहे. राज ठाकरेच काल बोलले की भाजप सरकार आल्यानंतर मीडियावरती दडपशाही येते, काही बातम्या दाबल्या जात आहेत. राज ठाकरेंनी काल सांगितलंय की मीडियावर दबाव आहे, काही पत्रकारांना काढून टाकलं जातं, संपादकांच्या बदल्या केल्या जातात, काढून सत्य गोष्टी परंतु लोकात येत नाहीत, अप्रकाशित राहतात. अशा सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार राज ठाकरेंना झालेला आहे. त्यांचं नेतृत्व घेऊन तुम्ही विधानसभेवरती मोर्चा करा. पत्रकारांचा एक मोठा मोर्चा निघाला पाहिजे, 60-70 हजार जणांचा, की लोकशाही वाचवा. आमची बातमी देणार कोण आहे? मोठं चाललं आमची बातमी छापणार कोण? आम्ही तुमच्या हातात आहे साधन, ते छापेल ना. पत्रकारांच्या बातमी छापल्या जातात. सगळंच हास्यास्पद आहे. वय वाढली इतकंच, काही त्याला अर्थ. राहुल फटांगडे नावाचा युवक, त्याने फक्त टी शर्टवरती शिवाजी महाराजांचं चित्र आहे म्हणून त्याला ठेचून मारलं, ठार मारलं. त्याची सुद्धा पूर्ण सगळे मारेकरी पकडून त्यांच्यावरती कारवाई करावी, ही सुद्धा आपली मागणी आहे. रामाचा नाव आहे, प्रतिमा आहे, शिवाजी महाराजांचं नाव आहे, प्रतिमा आहे, काही राष्ट्रीय नाव आहे, तर तीच हॉटेलं, तीच ठिकाणं, तीच घरं नेमकी जाळली जातात. हा प्रकार काय आहे याचंही संशोधन केलं पाहिजे. वाळवी ह्या भागाला लागली, ह्या भागाला लागली नाही का? का लागली नाही? वाळवी सगळीकडेच लागायला पाहिजे.
पण गुरुजी 2 महिने झाले आता हे सगळं प्रकरण झालं, दंगल झाली, त्यांची चौकशी सगळे सोपस कारखाने घडले, पण ठराविक लोकांचीच काही लोकांनी नावं का घेतली, याच्या मागे तुम्ही काय अभ्यास केला असेल? मी कायम माझ्या मनाला विचारतो, का बरं माझं नाव घेतलं असेल, काय कारण आहे? विचार तुम्ही सहकार्यानं, का बरं माझं नाव घेतलं असेल? काय विद्वेष आहे का अतिशय आत्मीयता आहे ते काही कळतच नाही. पण ह्याच्यात त्या ज्युलियस सीझर नावाचं जे नाटक आहे त्याच्याबद्दल, ब्रुटसबद्दल तो बोलतो, देर वॉज मेथड इन हिज मॅडनेस. त्याच्या भंपकपणात सुद्धा एक कार्यपद्धती, सुसूत्रता होती. या सगळ्या घटनेत 101% सुसूत्रता आहे. आणि ती सुसूत्रता कोणची? ती एल्गार परिषदेचं आव्हान करून भाषणं केलेले माननीय बुद्धिमान प्रकाशबापू आंबेडकर, त्या महिलेनी दगड मारला मी हे बघितलं, ती आणखीन ह्याचसाठी कंठशोष करून टाहो फोडतायत, जीवाचा आकांत करून घेऊन बोलतायत. त्या सगळ्यांची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे, म्हणजे याच्या सूत्र काय आहे ह्या सगळ्या दंगलीत ते बाहेर पडेल. दरवर्षी 500-600च्या पेक्षा जास्त संख्या जमत नव्हती त्या रणखांबाचं दर्शन घेण्यासाठी. याच वर्षी 3 लाख कसे काय जमले, 3-3.5 लाख कसे आले, त्याचं कारण काय, हे सगळं सुसूत्र बाहेर येईल. तुम्ही प्रकाश आंबेडकरांवर नक्षलवाद्यांचा आरोप करताय, तर हे तुमचं आरोप केलेला नाही, संशय येतो. तर तुमचं म्हणणं असं आहे की ही सगळी जी काही दंगल होती ती देखील पूर्वनियोजितच होती? नाही, म्हणूनच ना की कोणची गोष्ट का घडली, तिचं उगमस्थान कोणचं, नाही का? ही पूर्वनियोजित होती, हो, उत्स्फूर्त होती. thousands of daffodils I saw at a glance. काही हजारो फुलं बघितल्यानंतर त्या वर स्वतःला वाटलं की वाह काय ती, आणि त्यांनी कविता लिहिली. तसं काही उत्स्फूर्त अशी दंगल झाली का ती घडवलेली होती? या घटनेनंतर महाराष्ट्र किती मागे गेला तुम्हाला वाटतंय? ज्या पद्धतीनं जातीमध्ये आता एखाद्या सामाजिक सेवा संघटनेने करण्याची चौकशी. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पाहत रहा तीचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.